नमस्कार. मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र. बंधू भगिनींनो, आज सोमवार दिनांक 3 ऑगस्ट 2026 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 546. या व्हिडिओद्वारे मी आपण विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणार. प्रश्नांचे उत्तर देण्यास सुरुवात करण्यापूर्वी 2-3 गोष्टी. आजचा हा व्हिडिओ मी 15 दिवसांनी करतो आहे. त्याचे महत्त्वाचे 1-2-3 कारणं. एक तर महत्त्वाचं कारण, सध्या मी जसं महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 यावर पुस्तक लिहिलं, ज्याची 6वी आवृत्ती, आणि त्यातल्या जवळजवळ 700-800 प्रती आत्ता संपल्या देखील. त्याच धर्तीवर जिल्हा परिषदेचे शिस्त व अपील नियम आहेत 1964चे, त्याच्यावर पुस्तक लिहिण्याचं काम चालू आहे. माझे एक दुसरे सहकारी आहेत, सेवानिवृत्त अधिकारी NP मित्रगोत्रे म्हणून, यांनी ॲडिशनल CEO म्हणून काम केलं आहे. त्यांच्या आणि आम्ही दोघं मिळून एक ते पुस्तक लिहितो आहे. त्यामध्ये जरा वेळ होत नाही आणि आजकाल तब्येतही तेवढी ठीक राहत नाही, आणि म्हणून दर आठवड्याला व्हिडिओ केला जात नाही. आणि तसं आज प्रश्न देखील तसे काही जास्ती आलेले नव्हते. पण या निमित्तानं मी आपल्याला एक दोन सूचना करू इच्छितो. एक तर पहिली सूचना, आपल्याला आपण जो प्रश्न विचारतो तो माझ्या कॉमेंट्समध्ये लिहू नका. आपण कॉमेंटमध्ये लिहिलेल्या प्रश्नावरून आपला नेमका प्रश्न काय आहे मला समजत नाही. त्याऐवजी मी आपल्याला असं सुचवीन की दर मंगळवारी मी यशोदामध्ये उपलब्ध असतो, फोनवर देखील. तिथला फोन नंबर मी अनेक वेळा सांगितला आहे. दर मंगळवारी जेव्हा शासनाची सुट्टी नसेल त्यावेळेस सकाळी 10:30 ते 3 या दरम्यामध्ये तिथला फोन नंबर 02025608198. पुन्हा एकदा सांगतो, 02025608198 या दूरध्वनीवर मी उपलब्ध असतो. तिथे आपण मला प्रश्न विचारा आणि त्या प्रश्नाचं मी उत्तर देईन. तो कॉमेंट्समध्ये कृपया प्रश्न लिहू नका. दुसरी मला विनंती करायची आहे की काही प्रश्न आपण ईमेलद्वारे खूप डॉक्युमेंट करून पाठवता, पण त्या डॉक्युमेंटचा अभ्यास केल्यानंतर आपल्याशी देखील चर्चा करणं आवश्यक असतं. कारण तुम्ही पाठवलेल्या डॉक्युमेंटच्या व्यतिरिक्त इतर देखील डॉक्युमेंट असतात. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं, त्यामुळे आता तब्येत तेवढी मला साथ देत नाही, आणि म्हणून माझी आपल्याला विनंती की मला हा जो आपण यज्ञ सुरू केला आहे तो चालू ठेवायचा आहे. परंतु त्याकरता मी आपल्याला सुचवीन की दर मंगळवारी मी यशोदामध्ये आपल्याला भेटण्यासाठी उपलब्ध असतो. तेव्हा माझी भेटण्याची तारीख व वेळ निश्चित करून घ्या आणि मला आपण कागदपत्रासह येऊन भेटा. मला कल्पना आहे की महाराष्ट्रातून इतर भागातून लांबून येणं त्रास आहे, पाऊस वगैरे असतो. पण जर आपल्याला सल्ला पाहिजे असेल आणि योग्य सल्ला जर माझ्याकडून प्राप्त करून घ्यायचा असेल तर माझ्याशी प्रत्यक्ष भेटून आपले कागदपत्र पाहूनच मी आपल्याला योग्य तो सल्ला देईन. म्हणून माझी विनंती आहे की आपण ईमेलद्वारे सुद्धा प्रश्न विचारण्याच्या ऐवजी फक्त मला कशाने प्रत्यक्ष मुलाखतीची तारीख वेळ ठरवून घ्या. आणि त्याच्यासाठी मुलाखतीची तारीख वेळ ठरवून यासाठी तिथला नंबर यशोदामधला कुठला आहे? 02025608163. पुन्हा एकदा सांगतो, 02025608163. चला प्रश्नांचे उत्तर देण्यास सुरुवात करतो. पहिला प्रश्न हे आहे, श्री भोसले यांनी विचारला आहे की यांचं म्हणणं एक सक्तीने सेवानिवृत्त केलं आणि पेन्शन केली पण मॅटमध्ये जाईल का? आता या प्रश्नावरून नेमका त्यांना मॅटमध्ये जाण्याकरता म्हणजे कंपल्सरी रिटायरमेंट गेलं, पेन्शन मिळालं की नाही, कमी मिळालं का, उशिरा मिळालं का, कुठल्या कारणावरून मॅटमध्ये जायचं? पण माझ्या प्रश्नाला उत्तर जर जायचं झालं तर आपण सरकारी नोकर असाल तर आपल्याला मॅटमध्ये जाता येईल. पण आपण मॅटमध्ये जाण्याकरता आपल्याला खूप खर्च लागतो, म्हणजे वकिलांना पत्र वगैरे, आणि वेळही लागतो. आणि तिथे जाऊन तुम्हाला न्याय मिळण्याची शक्यता किती आहे हे मला आजमावता येईल जेव्हा तुम्ही माझी प्रत्यक्ष भेट घ्याल किंवा फोनवरून तरी मला संपूर्ण माहिती द्याल. कारण जरी आपल्याला कंपल्सरी रिटायर्ड केलं असलं तरी आपल्याला निवृत्ती वेतन देय आहे MCS पेन्शन रूलच्या 100 नियमात. तसं पेन्शन आपल्याला मिळालं आहे किंवा नाही याचा खुलासा आपल्या प्रश्नावरून होत नाही. म्हणून माझ्याशी मंगळवारी तरी संपर्क साधा किंवा मुलाखतीची वेळ घ्या आणि मला कागदपत्रासह येऊन भेटा. प्रश्न क्रमांक 2, हा प्रश्न फार सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचा असा. एक कर्मचारी 2017 पासून बेपत्ता आहे.
जिल्हा परिषद कर्मचारी आहे. 2021मध्ये जिल्हा परिषदेने काढून टाकलं आणि आता त्यांनी 2025मध्ये बेपत्ता झाल्यामुळे त्यांना मृत्यू घोषित करण्याकरता दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला. आता यांचा प्रश्न असा की मृत्यू घोषित केल्यावर कामावरून टाकल्याचा आदेश रद्द होईल का? तर तो आदेश रद्द होणार नाही. एक तर काय, आपला जो आपण कोर्टात दाखल केलेला आहे दाखला, आता तिथे त्याच्यावर आपल्या कोर्टाचा अजून निर्णय झालेला नाही. आता कोर्टाने जरी निर्णय केला तरी आपल्या जे वडील किंवा कोण जे कर्मचारी बेपत्ता झाले होते ते कुठल्या तारखेला मृत झाले हे कुठलं असतं, प्रिझम्पशन काय असतं? ज्या ठिकाणी आपण न्यायालयातला जे तारीख केलेली आहे आणि जर तुमचा न्यायालयाने अर्ज मंजूर केला आणि आपल्या त्या नातेवाईकांना मृत घोषित केलं, जे ज्या तारखेला तुम्ही अपील केलं त्या म्हणजे कोर्टात अर्ज केला त्या तारखेला ते मृत झालं असं प्रिझम्पशन आहे. जोपर्यंत त्याच्या आधी ते मृत झाले हे तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आपण हेही कळवलेलं नाही की जिल्हा परिषदेने आपल्याला काढून टाकलं त्याचा आदेश काय आहे, म्हणजे इन्क्वायरी केली की नाही, तुम्हाला त्यावेळेस संधी दिली किंवा नाही, या गोष्टीचा खुलासा आपण केला नाही. तो खुलासा करा. शक्य झाल्यास मुलाखतीची वेळ घेऊन मला येऊन भेटा आणि मग आपण कागदपत्र पाहून तुम्हाला मी योग्य तो सल्ला देऊ शकेन. चला, प्रश्न क्रमांक 3 यांचं म्हणणं, शासकीय कर्मचारी मृत झाला, अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज केला पण नियुक्ती मिळाली नाही. पत्नी मॅटमध्ये जाईल का? जाता येईल, परंतु अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देताना देखील शासनाचे काही नियम आहेत आणि त्या शासनाप्रमाणे त्यावर्षी वेकन्सी किती होणार आहेत, त्या वेकन्सीच्या 20% अनुकंपा तत्वावरील नियुक्तीने भरल्या जात असतात. तर ज्या कार्यालयातून आपल्या वडील रिटायर झाले तर त्या ठिकाणी त्यांनी कुठे अर्ज केला होता, त्या कार्यालयात जागा आहेत किंवा नाही, किंवा जिल्हा पातळीवर तिथे अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी जी यादी केलेली असते त्या यादीमध्ये आपल्या ज्या विधवा पत्नीने जे अर्ज केला असेल त्यात कुठल्या क्रमांकावर होता हे पाहावं लागेल. आणि जर त्या विधवा पत्नीच्या क्रमांकाखाली जे अर्ज असतील त्यांना जर अनुकंपा नियुक्ती असेल तर आपल्याला निश्चित मॅटमध्ये जाता येऊ शकेल. अर्थात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा कर्मचारी शासकीय असेल तर मॅटमध्ये जावं लागेल, जिल्हा परिषद कर्मचारी असेल तर उच्च न्यायालयात जावं लागेल. तेव्हा प्रकरणातील वस्तुस्थिती काय वगैरे आहे हे मला कळवलं पाहिजे किंवा मंगळवारी मला फोनवरून विचारा. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. हा प्रश्न आहे मुंबई महानगरपालिकेतले जे डॉक्टर्स आहेत त्यांच्या संदर्भातला प्रश्न आहे. त्यांनी हा प्रश्न मला मिळाला आहे की महाराष्ट्र शासनाचे जे डॉक्टर्स आहेत त्यांना ऑक्टोबर 2000पासून नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स लागू केला, म्हणजे 2024मध्ये GR काढला आणि त्यांना जानेवारी 2019पासून त्यांना ॲरियर्स दिले. BMCने अद्याप मात्र दिलेला नाही. आता पुढील महिन्यापासून दिला जाईल असं म्हणतात. पण त्यांचा प्रश्न काय की राज्य शासनाने 2006पासून म्हणजे 6व्या आणि 7व्यामध्ये जो DA दिलेला त्यांनी दिलेला नाही, परंतु BMCने डॉक्टर्सना 2018पर्यंत NPA दिला गेला आणि तो चुकीचा दिला आहे आणि आता त्याची वसुली केली जाणार आहे असं या डॉक्टरांना कळतं आहे. आणि मग ती वसुली करता येईल का असा त्यांचा प्रश्न. तर पहिल्यांदा वसुली करण्यापूर्वी महानगरपालिकेला आपल्याला नोटीस द्यावी लागेल आणि तरी आता 18 नंतर 8 वर्षांनी त्यांनी जी नोटीस करायची तर कॉर्पोरेशनकडे 2 पर्याय आहेत. वसुली करायचीच म्हटली तर नोटीस द्यायला पाहिजे आणि काही इन्स्टॉलमेंट ठरवून ठेवायला पाहिजे. पण याच्या विरुद्ध आपण निश्चितच BMCचा प्रकरण असल्यामुळे आपण उच्च न्यायालयामध्ये रिट अर्ज करून या रिकव्हरी ज्या असेल त्याला स्टे घेऊ शकता आणि इतक्या वर्षी रिकव्हरी करणं हे नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने योग्य होणार नाही असा देखील स्टँड घेऊन उच्च न्यायालयामध्ये रिट अर्ज करा. अधिक काही माहिती पाहिजे असेल तर मंगळवारी मला फोन करा. चला, पुढचा प्रश्न करूया. हे रहमत खान म्हणून पटेल आहेत. हे तलाठी म्हणून 12/8/91ला लागले आणि फेब्रुवारी 2023ला सेवानिवृत्त झाले. आता सन 2000पर्यंत त्यांना 3 मुले होती आणि त्यांना चौथं अपत्य 24/4/2019ला झालं आणि आता त्यांच्याविरुद्ध लोक तक्रार करतात, आता तुला पहिलीच 3 मुलं होती आणि आता चौथं अपत्य झालेलं आहे.
जे चौथं अपत्य झालं या कारणावरून आपल्याला जे निवृत्ती वेतन मिळतं त्याच्यामध्ये आपल्याला बाधा येऊ शकेल आणि अशीच लोकांनी तक्रार केली. तर यांनी काय करावं? तर मी पटेलना एवढंच सांगितलं, रहमत खानना, तुम्ही काहीही काळजी करू नका. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन नियम हे 2005मध्ये आलेले आहेत आणि आपली नेमणूक 12/8/91ची आहे. शासनाने हे स्पष्ट केलं आहे की ज्यांची नेमणूक 28/3/2005च्या पूर्वी झालेली आहेत त्यांना ते नियम लागू नाहीत. त्यामुळे आपल्याला तिसरं किंवा चौथं अपत्य झाल्यामुळे आपल्या नोकरीवरही अशा लोकांवर नोकरीवर गदा येत नाही आणि आता तर आपण सेवानिवृत्त झालं आहे ते आपल्यावर निवृत्ती वेतनावर कुठल्याही प्रकारची गदा येणार नाही. पुढे काही शंका आली किंवा काही नोटीस वगैरे तर माझ्याशी संपर्क साधा. चला, प्रश्न क्रमांक 6 रोहित घोरपडे, हा देखील फार महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांनी प्रश्न विचारला, एक पोलीस कर्मचारी 2 वर्षाच्या सेवेनंतर वारला तर त्यांना त्यांच्या वारसांना फॅमिली पेन्शन मिळेल का आणि ग्रॅच्युटी मिळेल का? तर घोरपडे यांनी प्रश्न विचारला म्हणून सर्वांच्याच माहितीकरता सांगतो की आपल्याकडे डेथ ग्रॅच्युटी म्हणून आहे आणि त्यामुळे आपण 2 वर्षाच्या सेवेनंतर जर कर्मचारी वारला तर त्याला डेथ ग्रॅच्युटी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 म्हणजे हा कर्मचारी केव्हा वारला हे ज्याला MCS पेन्शन रूल्स आहेत त्यांच्या बाबतीमध्ये मी म्हणतो आहे. आणि म्हणजे 1/11/2005 पूर्वी लागलेले जे कर्मचारी आहेत ज्यांना MC पेन्शन रूल लागू आहेत त्यांना हे डेथ ग्रॅच्युटी निश्चितच आहे 111(2) प्रमाणे शेवटच्या पगारच्या 6 टाईम. त्याचबरोबर याच नियमाच्या 116(2)D या नियमातील तरतुदीप्रमाणे त्यांना देखील 7व्या वेतन आयोगाप्रमाणे देखील त्यांच्या वारसांना कुटुंब निवृत्ती वेतन देय आहे. पण मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे त्यांना MCS पेन्शन रूल लागू होते का, ते केव्हा वारले, कुठल्या सेवेत होते वगैरे याची माहिती मला दिली तर मी अधिक खुलासावर उत्तर देऊन. पण एवढं मात्र निश्चित, ज्यांना MCS पेन्शन रूल लागू आहेत आणि एखादा कर्मचारी 2 वर्षानंतर जरी वारला तरी त्यांच्या वारसांना त्याची डेथ ग्रॅच्युटी पण मिळते आणि त्यांना कुटुंब निवृत्ती वेतन देखील मिळतं. चला, प्रश्न क्रमांक 7 हा हे सेवानिवृत्त उपायुक्त वगैरे त्यांचा प्रश्न आहे की डिपार्टमेंटल इन्क्वायरीमध्ये चार्जशीट दिल्यानंतर अनेक वेळा अनेक दुसरे चार्जेस तिथे लावले जातात आणि मग हे असं काही करता येईल का असं त्यांचं म्हणणं. तर हे निश्चित आहे की सप्लिमेंटरी चार्जशीट देता येतं. त्यामुळे पूर्वी चार्जेस दिल्यानंतर जर शिस्तभंगविषयक अधिकाऱ्याला असं आढळलं की अरे नवीन काही चार्जेस मिसकंडक्ट किंवा गैरवर्तनाचे वक्रतुणी आहे तर त्याच्यासाठी नवीन चार्ज देता येऊ शकतो का. आता ह्याला इरेग्युलरिटी म्हणता येईल का, म्हटली तर आहे पण तशी काही महत्त्वाची अशी इरेग्युलरिटी नाही. म्हणजे त्याच्यात मुद्दामून जर कोणी केलं असेल की मुद्दामून आधी चार्ज लावलेला नाही, पैसे खायचे नावाच्या करायचे आणि मग मुद्दामून चार्ज असं काही असेल तर संबंधितांना कारवाई येईल. अथवा अन्यथा हे रुटीनमध्ये एखादा चार्ज लावायचा राहिला असतो तो लावला जातो. आता हे मला मात्र आहे की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काही करप्शन वाढेल का, ही तर दुर्दैवानी गोष्ट आहे की आपल्या शासन यंत्रणेमध्ये करप्शन हा आपल्या समाजालाच मिळालेला शाप आहे आणि त्यामुळे करप्शन वाढेल का, काय करप्शन करणारे लोक कुठेही काढून करप्शन करतात त्यामुळे तसं काही म्हणता येणार नाही. पण तरी देखील श्री राजाराम यांना मी एवढं सांगेन, आणखीन काही शंका असेल तर विचारा. पण ॲडिशनल चार्ज लावलं म्हणजे याच्यात काही नियमानुसार कुठलीही चूक नाही. तर प्रश्न क्रमांक 8 एक सुहास कुलकर्णी म्हणून आहे, लँड रेकॉर्ड डिपार्टमेंटमध्ये अभ्यास खूप करतात. त्यांनी नुकताच एक माझ्याकडे निर्णय पाठवला आहे कोल्हापूर खंडपीठाचा आणि त्या खंडपीठाच्या कोल्हापूर उच्च न्यायालयाने काय निर्णय दिलेला आहे. एका लँड रेकॉर्ड्स डिपार्टमेंटमधल्या अधिकाऱ्याने एक निर्णय दिला आणि जो कागदपत्राच्या निर्णय दिला तो खोट्या कागदपत्राच्या आधारे दिला. अशा करता त्यांना JMFCने त्यांना त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करा, इन्व्हेस्टिगेशन करा अशा तऱ्हेच्या सूचना सिव्हिल कोर्टाचे जे जज असतात त्यांनी दिल्या आणि त्याच्यावर मग हे जे ग्रस्त होते त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला आणि कोल्हापूरच्या उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की आपल्याला माहिती आहे ज्युडिशियल प्रोटेक्शन म्हणजे न्यायाधीशांना एक प्रोटेक्शन संरक्षण कायदा आहे आपल्याकडे, त्याच्यासंबंधी मी पुढे रिव्ह्यू केला होता आणि त्यामुळं
एखाद्याने जो निर्णय दिलेला आहे कुठल्या कायद्याच्या मध्ये त्याला जे अधिकार मिळाले त्या अधिकाऱ्याला जो निर्णय दिला असेल तर त्याच्यामध्ये जर काही चूक झाली असेल त्यापासून संरक्षण मिळतं. आणि म्हणून जो ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटनी जो अर्ज दिला होता की संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्या असे पोलिसांना इन्स्ट्रक्शन दिलं, तो रद्द केला. आणि मग म्हणून या कुलकर्णीने तो निर्णय माझ्याकडे पाठवला आहे आणि त्याच्यावर एखादा म्हणजे व्हिडिओ करा अशी सूचना करीन. कुलकर्णींना मी एवढंच सांगेन की सध्या एक कामाचं दडपण, तब्येतीचं कारण, लगेच काही करता येणार नाही, पण शक्य असेल तेव्हा मी निश्चित व्हिडिओ करेन. अशाच तऱ्हेचं एक राजगुरू म्हणून आहेत, हे देखील नेहमी बारकाईने जजमेंट्स वगैरे पाहतात, चांगली जजमेंटही माझ्याकडे. त्यांनी एक नुकताच माझ्याकडे जजमेंट पाठवलं आहे. नॅशनल बाल भवन विरुद्ध पुन्हा एक बाल भवन, एक तिथे एक खजान महम्मद नावाचे एम्प्लॉई होते, त्यांच्या संबंधित जो निर्णय दिला आहे तो सर्वोच्च न्यायालयाचा नाही, 6 एप्रिल 2026, तो देखील निर्णय फार महत्त्वाचा आहे. म्हणजे ज्या ठिकाणी एखाद्या शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांनी जे दोषारोप लावलेत त्याला साक्षीदार वगैरे अशा पुष्कळ त्या न्याय निर्णयामध्ये ज्या विभागीय चौकशीच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या बाबी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्या निर्णयावर देखील व्हिडिओ करावा असं राजगुरूंनी विनंती केली. ते देखील मगाशी म्हटल्याप्रमाणे वेळ जसा मिळेल आणि तब्येत जशी असेल त्याप्रमाणे विचार करून निश्चितच व्हिडिओ करीन. चला, प्रश्न क्रमांक 10 आणि शेवटचा प्रश्न. या वेतनवाढी संदर्भात या बेतुलकर म्हणून लिहिलेला आहे, धर्मपाल बेतुलकर यांनी मार्गदर्शन मागितलं आहे. यामध्ये ह्यांचं एक मोठं कोर्टात प्रकरण पण दिलेलं आहे. यांनी गव्हर्नमेंटला काही आदेशही दिलेले, खूप कागदपत्र पाठवले. तर मी यांना एवढंच सांगेन की या कागदपत्राचा अभ्यास करून लगेच याच्यावर मला काही नेमकं माझं मत देता येईल. पण आपण न्यायालयामध्येही गेलेले आहात, वकिलांचाही सल्ला घेतला आहे, शासनाकडे काही पाठवलं आहे तुम्ही, पुष्कळ GR वगैरे. तर या संदर्भामध्ये आपण सर्व कागदपत्र घेऊन माझी मुलाखतीची वेळ ठरवून घ्या आणि मला कागदपत्रही येऊन जा, म्हणजे मला देखील कागदपत्र पाहून आपल्याला योग्य तो सल्ला दिला याचं समाधान देखील मिळेल आणि आपलं देखील समाधान होईल. म्हणून आपण प्रत्यक्ष मुलाखतीची तारीख वेळ ठरवून घ्या. मित्रांनो, खूप वेळ झाला, आता इथेच थांबतो. पुन्हा मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आणखीन एक विनंती की मगाशी मी सांगितल्यामुळे आता लगेच काही पुढच्या आठवड्यात प्रश्नोत्तराचा व्हिडिओ केला जाणार आहे. त्यामध्ये काही न्यायनिर्णय करणाराचा व्हिडिओ असेल तो, आणि वेळ असेल आणि तब्येतीने जर परवानगी दिली तर मी जरूर करीन. आता येथेच थांबतो. पुन्हा आपण भेटू लवकरच एका नव्या व्हिडिओसोबत. नमस्कार.